नमस्कार. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत आयुर्विचार या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कर्करोग आपल्या भारतीय एकूणच जे काही वैद्यकशास्त्र आहे त्याच्यामध्ये जो कर्करोग आहे त्याच्या नावातच कर्क आहे. कर्क म्हणजे खेकडा किंवा ज्याला आपण म्हणू विंचू. तर विंचू ज्या पद्धतीनं जहाल आहे, तो डंख मारतो, तो विषारी आहे आणि तो जीवघेणा सुद्धा आहे, त्या पद्धतीनं कर्करोग हा सुद्धा जीवघेणा आजार आहे. कॅन्सर म्हटल्यानंतर भल्या भल्यांचं आयुष्य गर्भगतीत होऊन जातं, काय करावं सुचत नाही. पण अशा वेळेला अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या अनेक हॉस्पिटलमधून आता कॅन्सरवरती प्रभावी उपचार होत आहेत. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बसवराज कडलगे सर हे ऑन्को सर्जन म्हणून काम करत आहेत. गेल्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण कडलगे सरांशी बोललो होतो. आज पुन्हा एकदा मी त्यांना आमच्या स्टुडिओत बोलवलेलं आहे, कारण कॅन्सर हा आजारच इतका गहन आहे आणि या विषयाची माहिती करून घेणं, माहिती करून देणं हे महत्त्वाचं असल्यानं आज पुन्हा एकदा आम्ही डॉक्टर कडलगे सरांशी बोलतोय. सर, आपलं स्वागत आहे. नमस्ते. आपण मागच्या एपिसोडमध्ये एकूणच कॅन्सरबद्दलचे समज, गैरसमज किंवा कॅन्सर नेमका का होतो याबद्दल बोललो होतो. मला आता या दुसऱ्या एपिसोडमध्ये प्रामुख्यानं कॅन्सरचे प्रकार याबद्दल माहिती करून घ्यायची आहे. तुम्ही ऑन्को सर्जन आहात, म्हणजे तुम्ही ऑपरेशन्स करता, शस्त्रक्रिया करता. त्यातही तुम्ही सांगितलं की सॉलिड ऑर्गनवरती तुम्ही प्रामुख्यानं कॅन्सरवरती उपचार करता. सॉलिड ऑर्गनचे कॅन्सर म्हणजे नेमके कुठले? आपल्या शरीरामध्ये जे कॅन्सर होतात त्याचे प्रामुख्यानं सॉलिड ऑर्गन्स आणि लिक्विड कॅन्सर्स असे आपण त्यांचं एक ढोबळमानानं डिव्हिजन करू शकतो. तर अवयवांना होणारे कॅन्सर, मग हे अवयव शरीरातले कुठलेही असतील, याच्यामध्ये फुफ्फुस असतील, किडनीज असतील, आतडी असतील, लिव्हर असेल, स्तनांचे कॅन्सर, या सगळे किंवा गर्भाशय पिशवीचे कॅन्सर, स्वादुपिंडाचे, हे सगळे सॉलिड ऑर्गन्समध्ये येतात. आणि लिक्विडमध्ये ब्लड कॅन्सर्स, लिकेमिया, लिम्फोमा हे प्रकार येतात. तर दुसरा जो प्रकार आहे तो जनरली मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट किंवा हिमॅटॉलॉजिस्ट हे फील्ड म्हणजे त्यांचे एक्सपर्ट्स बघत असतात. CNS कॅन्सर्स म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, ज्याला आपण मेंदू आणि मज्जारज्जू म्हणतो, मेंदू आणि मज्जारज्जूला होणारे कॅन्सर्स न्यूरोसर्जन हँडल करतात. तर मेंदू आणि मणका सोडून बाकी सगळ्या अवयवांना होणारे कॅन्सर्स आम्ही बघतो. त्याला तुम्ही सॉलिड ऑर्गन कॅन्सर्स म्हणता, म्हणजे शरीरातल्या कोणत्याही अवयवावरती होणारा कॅन्सर. बरोबर. ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सरचा अवेअरनेस महिना म्हणून संपूर्ण जगभर साजरा होतोय. साजरा हा शब्द चुकीचा आहे, पाळला जातोय. पण मला सांगा की मुळात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये वाढत चाललेलं आहे, जगभरात वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण काय? आपली लाईफस्टाईल बदलती आहे, आहारशैली बदलती आहे, हेच कारण आहे की एकूणच आपल्या सगळ्या गुणसूत्रांमध्ये काही बदल होत चाललेले आहेत? स्तनांच्या कॅन्सर बद्दल जर बोलायचं झालं तर याची काही प्रामुख्यानं कारणं अशी आहेत की उशिरा होणारी लग्न, म्हणजे लग्न म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की प्रेग्नन्सी, तिशीनंतर होणारी प्रेग्नन्सी, बाळाला अंगावर दूध न पाजणं, लवकर पाळी येणं किंवा उशिरा होणारी रजोनिवृत्ती म्हणजे ज्याला आपण हार्मोनल चेंजेस म्हणू शकतो. याच सोबत अजून काही कारणं जी सध्या समोर आली आहेत, तर अनहेल्दी डाएट आणि ओबेसिटी, ज्याला आपण वाढती जाडी म्हणू, स्थूलत्व, लठ्ठपणा, हे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचे म्हणजे कारणं धरली जातात. तर यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि पूर्वी भारतामध्ये स्त्रियांना होणारा जो प्रामुख्यानं 1 नंबरचा कॅन्सर होता तो होता गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर, ज्याला आपण सर्विक्स कॅन्सर म्हणतो. पण ब्रेस्ट कॅन्सरनं त्याला आता बायपास मागं टाकलेलं आहे. आणि भारतामध्ये आता दर 24 पैकी एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होत आहे. एवढं जास्त हे प्रमाण वाढलेलं आहे. पण तुम्ही आता जी काही कारणं सांगितलीत, म्हणजे प्रेग्नन्सी उशिरा होणं किंवा बाळाला अंगावरचं दूध पिऊ न देणं, तर या सगळ्याचा जर विचार केला तर मग शहरी भागामध्ये विशेषतः स्वतःला मॉडर्न म्हणून घेणाऱ्या युवती किंवा महिलांमध्ये ह्याचं प्रमाण वाढते का ग्रामीण भागाच्या तुलनेत? इफ वी आन्सर दिस तर फेमिनिझम वरती क्वेश्चन्स येतील. पण बायोलॉजिकली ज्या गोष्टी ज्या वयात झाल्या पाहिजेत त्या झाल्याच पाहिजेत. तर प्रेग्नन्सी तिशीनंतर होणं हे शरीरासाठी किंवा मेडिकली चांगलं नाही. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स वाढतात किंवा करिअरच्या मागे आपण पळताना आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आता इव्हन प्रेग्नन्सी होणं सुद्धा म्हणजे डिफिकल्ट झालेलं आहे. IVF कडे लोक जास्त वळतात. तर ही सगळी म्हणजे कारणं आहेत की जी नॅचरल
विंडो आपल्याला दिलेली आहे निसर्गानं, त्याचं आपण पालन नाही करत आहे आणि उशिरा काही गोष्टी घडल्यामुळे त्याचे जे परिणाम शरीरावरती होतात त्याचे हे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. तर हो, शहरी भागामध्ये या सगळ्या कारणांमुळं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. तुमच्यासह सगळेच डॉक्टर नेहमी सांगतात की वेळेवरती तपासणी, वेळेवरती निदान अत्यंत महत्त्वाचं आहे. जर वेळेवरती निदान झालं आणि योग्य उपचार झाले तर कॅन्सर सुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो, नक्कीच. असं तुम्हीच सांगितलेलं आहे. हो. पण मुळात ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजारामध्ये महिलांना ते डिटेक्ट करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दलची तपासणी करून देण्यासाठी एक थोडीशी संकोच असतो की आपण डॉक्टरांकडे कसं जायचं किंवा त्यांना कसं दाखवायचं. तर अशा वेळी तुम्ही पेशंटना काय सांगाल? सी सर, याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची जी लक्षणं आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं आहे की स्तनामध्ये होणारी गाठ. स्तनामध्ये पण हे एकच लक्षण नाही आहे. यासोबत स्तनाग्र म्हणजे निपलमधून येणारा कुठल्याही प्रकारचा स्त्राव किंवा रक्तस्त्राव, स्तनाच्या रूपरेषेमधील बदल म्हणजे एखादा स्तन जास्त मोठा दिसणे किंवा स्तनाच्या त्वचेवरील बदल म्हणजे ऑरेंज पील अपीअरन्स, संत्र्याच्या सालीसारखी त्वचा दिसणे किंवा बऱ्याच वेळेला स्तनामध्ये गाठ न जाणवता काखेमध्ये गाठ जाणवणं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. आणि गाठ दुखत असती का? नाही. आपल्याकडे काय आहे की जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत आपल्याला काही झाले हे आपण मान्यच करत नाही. मेजॉरिटी कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठी ह्या पेनलेस असतात, या दुखत नाहीत. आणि हाच प्रॉब्लेम थोडा खेडेगावातल्या स्त्रियांना होतो की दुखत नाही म्हटल्यानंतर आपण दाखवत नाही, तर त्यामुळं ती सायलेंटली गाठ वाढत राहते. तर याच्यामध्ये जो पहिला प्रश्न तुम्ही विचारलात की हॉस्पिटलला यायला संकोच वाटतो तर काय करावं, तर बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओ उपलब्ध आहेत की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, स्तनांची स्वतपासणी. तर मी थोडक्यात सांगेन, ही तपासणी जी आहे ही बसून आणि झोपून ह्या दोन्ही पद्धतीनं केली जाते. आम्ही सांगतो की जनरली जेव्हा आपण आंघोळ घेत असतो त्यावेळेला ही करणं जास्त सोपं असतं. आरशासमोर उभी राहून ही तपासणी करायची असते आणि तपासणी करताना बोटांचे 3 बोटांचा हा जो फ्लॅट सरफेस आहे, हा जो भाग आहे हा वापरायचा आणि मधून म्हणजे निप्पल पासून सुरुवात करायची आणि घड्याळाचे जसे काटे असतात 12, 1, 2, 3 तसं वर जायचं. 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता अशा पद्धतीनं पूर्ण स्तन कव्हर करायचं. आणि हे नुसतं फक्त असं दाबून तपासणी नाही करायची, तर जसं आपण लाडू वळतो तर तसं फिंगर्स हे गोल गोल फिरवायचे आणि जर चेस्ट वॉल म्हणजे बरगड्या आणि आपल्या बोटांमध्ये काहीतरी लाडूसारखं फिरताना जाणवलं तर ती छोटी गाठ सुद्धा अशा पद्धतीनं लवकर लक्षात येऊ शकते. तर संकोच असेल तर आपण स्वतपासणी शक्यतो रोज केली पाहिजे. पण मी म्हणेन की आठवड्यातून एकदा जरी आपण एक वार ठरवला की बाबा दर रविवारी आपण ही मी स्वतःची तपासणी करणार आहे. आणि किती वयानंतरच्या महिलांनी? पूर्वी 40 किंवा 50 नंतर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे जास्त होतं. आता माझ्या 5-6 वर्षाच्या शॉर्ट करिअरमध्ये जी ब्रेस्ट कॅन्सरची यंगेस्ट पेशंट आम्ही डायग्नोज केली ती आहे फक्त 24 वर्षाची. माय गॉड. हो, त्यामुळं मी म्हणेन की अगदी खूप गंभीर आहे. त्यामुळं कॉलेज गोईंग मुलींपासून सगळ्यांनीच, आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नुकसान नाही, म्हणजे स्वतःची तपासणी करण्यामध्ये कुठलाही खर्च नाही, तर हे करायला काहीच हरकत नाही. स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः तपासणी करणं त्यात संकोच बाळगण्याचं कारण काहीच कारण खरं तर असं म्हणतात की डॉक्टर आणि वकील यांच्यापासून आयुष्यात कधी काही लपवू नये. त्यामुळे डॉक्टरांकडे वेळेवरती जाणं, त्यांच्याकडून तपासणी करून घेणं हे आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण कॅन्सर हा आजार अंगावर काढण्यासारखा आजार नाही, दुर्लक्ष करण्यासारखा तर अजिबात नाही. त्यामुळे जेव्हा वारंवार डॉक्टर सांगतात की वेळेवरती तपासणी, वेळेवरती निदान झालं तर त्याच्यावरती उपचार करून आपण कॅन्सर मुक्त आयुष्य जगू शकतो. ब्रेस्ट कॅन्सरवरती उपचार काय आहेत? म्हणजे तिथेही पुन्हा किमोथेरपीज करावी लागती? कारण बऱ्याच लोकांना काय वाटतं की ब्रेस्ट कॅन्सर नंतर ब्रेस्ट काढून टाकल्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामुळं आपलं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होईल. स्त्री म्हणून आपलं जे काही एक सौंदर्य आहे त्याला बाधा निर्माण होईल आणि त्यामुळं या रोगाची अधिक भीती वाटते. ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या कॅन्सर ट्रीटमेंटच्या मॉडॅलिटीज कंबाईन करतो. याच्यामध्ये शस्त्रक्रिया आहे, किमोथेरपी आहे, रेडिएशन आहे,
संप्रेरक म्हणजे हार्मोनल थेरपी आहे आणि इम्युनोथेरपी जी अगदी नवीन आहे ही आहे. सगळ्या पेशंटला सगळ्या थेरपीज लागत नाहीत. बर जितक्या लवकर लक्षात येतं तेवढ्या कमीत कमी थेरपीजमध्ये आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे 1 सेंटीमीटरपेक्षा जर गाठ छोटी असेल तर फक्त शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा आपण बरे होऊ शकतो, किमोथेरपी सुद्धा टाळता येते. अच्छा हो, तर जितक्या लवकर आपण करू आणि जर गाठ मोठी झाली तर मग ह्या सगळ्या मोडॅलिटीज एक एक करून वापराव्या लागू शकतात. जो दुसरा प्रश्न तुम्ही विचारलात की स्तनाचा कॅन्सरचं ऑपरेशन म्हणजे पूर्ण स्तन स्तन काढून काढणं. टाकावं, तर बिलकुल नाही. अच्छा गाठीचा आकार आणि स्तनाचा आकार याच्यावरती हे अवलंबून असतं. गाठ काढताना जर 30 ते 40% जास्त स्तन आपल्याला काढावा लागत असेल तर आम्ही हा विचार करतो की पूर्ण स्तन काढायची गरज आहे का. पण आता तसेही गाईडलाईन्स नाही आहेत. अशा वेळेला सुद्धा शरीराच्या दुसऱ्या भागातून चरबी किंवा मांस आपण स्तनाकडे फिरवलं जातं. बर पाठीतून एक फ्लॅप घेतला जातो ज्याला LD फ्लॅप म्हणतो, किंवा पोटाची जी जादा चरबी असते ती आपण स्तनांमध्ये फिरवू शकतो. आणि क्वचित प्रसंगी जर गरज पडली तर इम्प्लांट्स सुद्धा अवेलेबल आहेत, बरं. त्यांचाही वापर आपण करू शकतो. पण हे काम ऑन्कोसर्जन करतात की प्लास्टिक सर्जन हे करतात? कॉम्बिनेशन मध्ये केलं जातं. अच्छा. ऑन्कोप्लास्टिक रिसेक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये गाठ लहान आहे आणि ज्याच्यामध्ये दुसरीकडून शरीराची चरबी किंवा स्नायू आणायची गरज नाही, हे फक्त ऑन्कोसर्जन सुद्धा हँडल करू शकतात. पण जिथं तुम्हाला दुसऱ्या भागातून काही आणायचं आहे किंवा इम्प्लांट वापरायचं आहे अशा वेळेला आम्ही मग प्लास्टिक सर्जन्सच्या सोबत मदतीनं हे काम एकाच सर्जरीमध्ये या दोन्ही गोष्टी केल्या जातात. पण ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा होतो तो एकाच बाजूच्या स्तनामध्ये होतो की काही वेळा दोन्हीकडे पण होऊ शकतो? दोन्हीकडे सुद्धा होऊ शकतो. एकाच स्तनामध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा होऊ शकतो, ज्याला आम्ही मल्टीसेंट्रिक कॅन्सर म्हणतो. तेव्हा जेव्हाही आपल्याला एक गाठ सापडते ती कॅन्सरची आहे असं लक्षात येतं, तेव्हा कुठलाही उपचार सुरू करण्याआधी आम्ही स्टेजिंग करतो. स्टेजिंग म्हणजे काय, शरीरात अजून कुठे कॅन्सर आहे का हे बघितल्याशिवाय ती ट्रीटमेंट केली जात नाही. तर त्याच्यामध्ये दुसऱ्या स्तनाचीही तपासणी होते, दोन्ही काखेची म्हणजे ॲक्झिलाची तपासणी होते, आणि हा कॅन्सर जिथे पसरू शकतो फुफ्फुस, लिव्हर किंवा हाडांची सुद्धा तपासणी केली जाते. खात्री केली जाते की हा अन्यत्र कुठं नाही, आणि त्यानंतरच उपचाराला सुरुवात केली जाते. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यू दर किती आहे साधारण? सध्याची मॉडर्न ट्रीटमेंट आणि जे औषधं उपलब्ध आहेत ह्यानं हा मृत्यूदर खूप कमी झालाय. वा. आणि मृत्यूदर जो आहे हा स्टेजवरती डिपेंडंट असतो. अच्छा तर स्टेज पहिल्या किंवा दुसऱ्यामध्ये जर पेशंट आला तर मृत्यूदर अगदी कमी 1-2% आपल्याला म्हणता येईल. पण हाच तिसऱ्या स्टेजमधला मृत्यूदर हा 15 ते 20% पर्यंत जाऊ शकतो. चौथ्या स्टेजमध्ये पेशंट बरा होतच नाही. अरे बाप. त्यामुळं तिथं आपण आजार बरा न करता फक्त आयुष्य वाढवणं किंवा ते सुखकर करणं या पद्धतीचीच ट्रीटमेंट आपण अवलंबतो. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आयुर्विचारमधील ही चर्चा कंटिन्यू करूया. आम्ही आहोत आपल्या आरोग्याचे रक्षक. आम्ही आहोत अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाला जोड अनुभवी कुशल डॉक्टरांची, ज्यातून होतात विविध व्याधींवर गुणवत्तापूर्ण उपचार. सुसज्ज कार्डियक विभागात होतात एंजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया. ऑर्थो विभागात मिळतात अपघातानंतरचे आणि सर्व प्रकारच्या फ्रॅक्चरवरील तत्पर उपचार. तर सांधेदुखी आणि सांधे प्रत्यारोपणसाठी इथेच आहे जॉईंट क्लिनिक. अथायू हॉस्पिटल मधील न्यूरो विभागात होतात मेंदू आणि मणक्याच्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया. तर अत्याधुनिक ऑन्कोलॉजी विभागात होतात सर्व प्रकारच्या कर्करोगावरील उपचार. याशिवाय किडनी स्टोन, प्रोस्टेट ग्रंथीवरील उपचारासाठी युरो क्लिनिक आणि ताप, साथीचे आजार यावरही होतात औषधोपचार. विविध शासकीय आरोग्य योजना आणि विमा कंपन्यांकडून मान्यता प्राप्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे अथायू हॉस्पिटल. पुणे बंगळूर हायवे, उजळईवाडी, कोल्हापूर. फोन 0231 350 2333 आणि 95 45 93 33 33. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत आयुर्विचार या कार्यक्रमात आपण आज चर्चा करतोय डॉक्टर बसवराज सरांशी. सर, आता आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोललो. Yes, sir. ब्रेस्ट कॅन्सरकडे किंवा कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचं वेळेवर आपल्याला निदान करून घेतलं पाहिजे. पण सुरुवातीला जसं तुम्ही म्हटलात की सॉलिड ऑर्गन त्याचे जे कॅन्सर आहेत त्यानुसार शरीरातल्या कोणत्याही अवयवावरती कॅन्सरची गाठ निर्माण होऊ शकते. मला एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे.
खरं तर वैद्यक हे शास्त्र आहे, सायन्स आहे. आणि एकीकडं आपण विज्ञानाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण नशीब, प्रारब्ध याच्यावरती फारसं विश्वास ठेवत नाही किंवा लक्ष देत नाही. पण बऱ्याचदा कॅन्सरच्या बाबतीत असं वाटतं की कॅन्सर हा केवळ नशीब वाईट, नशीब फुटकं म्हणूनच होतो. कारण काहीही कारण नाही, आयुष्य सगळं छान चाललेलं आहे, कसल्याही पद्धतीचा कुठलाही अन्य आजार नाही, व्यसन नाही. आता ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर महिलांना कोणत्याही पद्धतीचं कसलंही व्यसन असत नाही, पण तरीसुद्धा कॅन्सरची गाठ निर्माण होते. तुम्हाला असं वाटत नाही की खरोखर वैद्यक शास्त्र सुद्धा कॅन्सरच्या पुढं काही वेळा थिटं पडतं किंवा मर्यादित राहतं म्हणून? हो, काही आजार जे आहेत, जसं आपण सध्याच कोविड बाबत अनुभवलं हो. की आजारच नवीन होता, आपल्याला त्याच्याबद्दलची माहितीच खूप कमी होती. तर वैद्यक हे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये शरीराच्या रचनेबद्दल अजूनही 100% आपल्याला माहिती नाही. आणि सो गोज फॉर कॅन्सर ऑल्सो. म्हणजे सगळ्याच कॅन्सरबद्दल सगळीच ट्रीटमेंट अवेलेबल आहे असं मी चुकून सुद्धा म्हणणार नाही. अजून खूप रिसर्च बाकी आहे, खूप मोडॅलिटीज येऊ शकतात. म्हणजे आता आपण यावरती प्रयत्न करतोय जगात की शरीरातली जी इम्युनिटी आहे, म्हणजे जी रोगप्रतिकारक शक्ती आहे, ती ह्या कॅन्सरच्या पेशींना का मारत नाही? कारण ह्या पेशी आपल्याच असतात. बरोबर. त्या पेशींना फॉरेन कन्सिडर केलं जात नाही, बाहेरचं धरलं जात नाही. तर अशा पेशींना आपण समजावून सांगू शकतो का की बाबा ही पेशी फॉरेन आहे आणि मग तुम्हाला ट्रीटमेंट करायची गरज नाही, तुमची रोगप्रतिकारक शक्तीच त्याच्यावरती अटॅक करेल आणि तो कॅन्सर नष्ट करून टाकेल. तर या पद्धतीचे रिसर्च चालू आहेत. अजून डे टू डे यूजमध्ये अजून ते आलेलं नाही. न्यूजपेपरमध्ये आपण वाचतो की असं ट्रीटमेंट झाली, हे झाली, पण हे सगळं अजून रिसर्च फेजमध्ये आहे. तर अजून इम्प्लिमेंटेशनला वेळ आहे. आणि जो तुम्ही प्रश्न विचारलात की नशीबच किंवा म्हणजे काही कारणं नसताना, तर कारणं नक्कीच असतात, पण सगळीच कारणं अजून वैद्यकशास्त्राला माहिती नाही आहेत. आणि जेनेटिक फॅक्टर्स जे आहेत हे मॉडिफायबल नाही आहेत. म्हणजे आई वडिलांकडून आलेली जनुकं, जसं की ब्रॅका म्युटेशन, अंजेलिना जोली सारखी जी अभिनेत्री होती ज्याच्यासाठी सौंदर्य सर्वस्व आहे, तिला सुद्धा ब्रॅका म्युटेशन होतं आणि तिला त्यामुळं प्रोफायलॅक्टिकली म्हणजे कॅन्सर नसताना सुद्धा तिनं निर्णय घेतला की दोन्ही स्तन काढून टाकायचे. का? कारण त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जवळपास 100% होती. तर हे जे जेनेटिक रिस्क फॅक्टर्स आहेत हे अजून आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय. काही समजलेत, काही भविष्यात समजतील. तर ही कारणं नक्कीच असणार आहेत. आणि जी माहीत नसतं त्याला आपण नशिबाचं नाव देतो, लेबल लावतो. तर सध्याही थोडंसं असंच आहे असं म्हणता येईल. कोणत्याही अवयवाचा कॅन्सर हा जीवघेणा असू शकतोच, तो गंभीर आजार आहे. पण त्यातही तुमच्यासारख्या डॉक्टरांच्या दृष्टीनं सगळ्यात गंभीर, सगळ्यात दुर्धर कॅन्सर कुठला? कुठलाही कॅन्सर जर मेटास्टॅटिक स्टेजमध्ये असेल, म्हणजे पसरला असेल, तर तो दुर्धर मानला जातो. तुम्ही साधारणपणे 4 स्टेज धरता ना कॅन्सरमध्ये? कॅन्सरमध्ये आपण 4 स्टेज धरतो. तर ढोबळमानानं फोड करायची म्हटली तर एका अवयवात, आता आपण ब्रेस्ट कॅन्सर बद्दल बोलतोय, तर ब्रेस्टमध्ये सुरुवात झाला पण अजून खूप छोटा आहे, तर दॅट इज स्टेज 1. तिथेच त्याची वाढ व्हायला लागली आहे पण अजून तो पुढे पसरत नाहीये, दॅट इज स्टेज 2. त्याची वाढ झालेली आहे पण तो रिजनमध्ये आहे. म्हणजे आपण जसं ते घर आणि घराचं कंपाऊंड म्हणतो तसं काही रिजन असतात की शरीर त्या भागातला कॅन्सर त्याच भागात ठेवायचा प्रयत्न करतं, शरीरामध्ये पसरू नये यासाठी इम्युनिटी काम करत असते. तर त्या भागात असेल, जसं की स्तनाच्या अवदानाच्या गाठी जर काखेत वाढल्या असतील पण अजून तिथून पुढे तो गेला नसेल, तर वी कन्सिडर इट स्टेज 3. आणि जर पसरला असेल तर स्टेज 4. आणि स्टेज 4 ही सगळ्यात गंभीर स्टेज असते? सगळ्यात गंभीर आहे. आणि जर कॅन्सरच्या प्रकाराबद्दल बोलायचं असेल तर स्वादुपिंडाचा कॅन्सर, बिलियरी सिस्टीम म्हणजे पित्त वाहून आणणाऱ्या ज्या लिव्हरमधल्या किंवा नळ्या आहेत तर त्यांचा कॅन्सर, तर ह्या थोडेसे हे ॲग्रेसिव्ह असतात. म्हणजे हे लवकर प्रतिसाद देत नाहीत किंवा ह्यांची पसरायची क्षमता जास्त असते. ब्रेस्ट कॅन्सर तसे मॉडरेटली ॲग्रेसिव्ह असतात. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा आम्ही हार्मोनल ॲसे करतो. म्हणजे ER, PR आणि HER2 नावाचे रिसेप्टर असतात, हे चेक केले जातात. जर ER, PR पॉझिटिव्ह असेल, HER2 निगेटिव्ह असेल तर तो त्यातल्या त्यात चांगला धरला जातो.
तिन्हीही निगेटिव्ह म्हणजे ज्याला TNBC ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात, हा ॲग्रेसिव्ह असतो. हा पसरण्याची परत येण्याची ह्याची क्षमता जास्त असते. तर असे प्रकार कॅन्सर्समध्ये आपण पाडले जातात. तुम्ही मगाशी म्हटलात की कॅन्सरच्या ज्या गाठी असतात त्या प्रत्येक वेळी दुखतातच असं नाही, किंबहुना बऱ्याचदा त्या पेनलेस असतात. पण जेव्हा कॅन्सर वाढतो, दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला जातो, तेव्हा त्या रुग्णाला, त्या पेशंटला प्रचंड वेदना होत असतात. हे खरं आहे ना? हो, कारण कॅन्सरची गाठ दुखत नाही, पण जेव्हा ती कॅन्सरची गाठ वाढायला लागते, ती आजूबाजूच्या अवयवांना इन्व्हॉल्व्ह करायला लागते, चिकटायला लागते. त्यामुळं एखादी नर्व जी मेंदूकडे सेन्सेशन घेऊन जाणार आहे, त्या नर्व जर एंट्रॅप झाली, म्हणजे त्या नर्वला कॅन्सरनी जखडलं किंवा हाडाला जर जखडलं, तर मग तिथे वेदना चालू होतात आणि त्या संवेदना मेंदूकडे सतत जात राहतात. तर हे जे दुखणं असतं हे खूप भयानक असतं. म्हणजे कॅन्सरच्या पेनमध्ये आम्ही मॉर्फिन सारखी औषधं सुद्धा आम्हाला कधी कधी कमी पडतात आणि असं दुखणं म्हणजे शत्रूलाही होऊ नये इतक्या वाईट प्रकारचं ते दुखणं असतं. त्यामुळं लवकरात लवकर उपचार व्हावेत आणि प्रत्येक कॅन्सर बरा करण्याचा प्रयत्न व्हावा ही आमची इच्छा असते. कॅन्सरची नेमकी कारणं काय हे अजून वैद्यकशास्त्राला सुद्धा उलगडलेलं नाही आहे, त्याच्याबद्दल संशोधन सुरू आहे. पण दुसरीकडं असं म्हटलं जाते की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढते असं बोललं जाते. त्याच्याबद्दल शास्त्रीय आधार आहे की नाही माहीत नाही, पण ज्या पद्धतीनं आपण पेस्टिसाइड्सचा वापर करतोय, रासायनिक खतांचा वापर करतोय, एकूणच प्रदूषण वाढते, या सगळ्याचा परिणाम कॅन्सर वाढीवरती होतोय. हे खरं आहे का? असू शकतो. जसं मी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टींचा अजून उलगडा व्हायचा आहे. बरं. तर अजून असं डायरेक्ट कनेक्शन इस्टॅब्लिश नाही झालंय की याच्यामुळं हे होतं किंवा पेस्टिसाइडमुळंच कॅन्सर होतो. हां, पण जेवढं आपण रसायनं वापरू, जेवढं म्हणजे एक्सपोजर केमिकल्सला वाढेल, त्यामुळे होऊ शकतो. याच्यावरती रिसर्च झाला पाहिजे, ह्याचं लिंक म्हणजे इस्टॅब्लिश झाली पाहिजे. त्याला वेळ जाईल, पण जितकं आपल्याला टाळता येईल तेवढं टाळणं तरी काही म्हणजे इट्स हार्मलेस. म्हणजे जे आपण ऑर्गॅनिक फूडकडे परत चाललेलो आहे, ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक भाज्या, तर हे नक्कीच चांगलं आहे. म्हणजे आणि जर काही गोष्टी टाळता येत असतील, त्या कंपल्सरी नसतील, तर का रिस्क घ्यायची? पण जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट येतो तपासणीसाठी आणि दुर्दैवानं पहिल्या स्टेजलाच कॅन्सर डिटेक्ट झाला, त्यानंतर तुम्ही उपचार सुरू करालच. मग ते केमोथेरपी असेल, औषधं असतील किंवा सर्जरी असेल. पण त्या पहिल्या स्टेजच्या दरम्यान त्या रुग्णाला त्याच्या आहारावरती काही नियंत्रण येतं का? काही पथ्य पाळावं लागतं का? जेव्हा हे उपचार सुरू असतात, म्हणजे तेव्हा आम्ही सल्ला देतो की पोषक आहार घ्या. अच्छा. कारण या आजारामध्ये आणि उपचारामध्ये शरीराची झीज होत असते. झीज भरून काढण्यासाठी आपण प्रथिनांचं प्रमाण, प्रोटीन्सचं प्रमाण वाढवायला सांगतो. बऱ्याच वेळेला भूक मंदावते, त्यामुळं पेशंट खात नाही आणि मग शरीराला कॅलरीज कमी पडायला लागतात, वजन कमी व्हायला लागतं. त्यावेळेला आम्ही असा सल्ला देतो की कॅलरी रिच डाएट, म्हणजे कमीत कमी खाल्लं तरी सुद्धा जास्तीत जास्त पोषक तत्व मिळावे अशा प्रकारचा आहार आम्ही घ्यायला सांगतो. आणि जेव्हा किमो चालू असतो तेव्हा कुठलंही असं अन्न ज्याच्यातून जंतुबाधा होऊ शकते, जसं की स्ट्रीट फूड, रस्त्यावरचं किंवा कच्चं किंवा शिळं अन्न, हे आम्ही टाळण्यासाठी सल्ला देतो. पण मग त्यावेळेला व्हेज नॉनव्हेज काही खाल्लं तरी तुमचं ऑब्जेक्शन नसतं? आता हा इंडिव्हिज्युअल कन्सर्न आहे. नॉनव्हेज फूडमधून जंतुबाधा होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते, त्यामुळं काही डॉक्टर नॉनव्हेज खाऊ नका हा सल्ला देतात. पण हायजिनिक कंडिशनमधलं चांगलं शिजवलेलं जर नॉनव्हेज असेल तर इतका काही प्रॉब्लेम येत नाही. माझा वैयक्तिक सल्ला असा असतो की घरचं ताजं चांगलं शिजवलेलं तुम्ही खाऊ शकता. आजपर्यंत माझ्या कुठल्या पेशंट्सना तसा प्रॉब्लेम नॉनव्हेजमुळं तरी आलेला नाही. पण ॲज आय सेड, हे हायजिनिक असावं आणि चांगलं शिजवलेलं असावं. कोरोनानं आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून गेलेल्या आहेत. कोरोना काळानंतर कॅन्सर रुग्णांमध्ये काही बदल आढळलेले आहेत किंवा त्याचं काही निरीक्षण आहे की कॅन्सरची तीव्रता वाढती आहे किंवा अजून काही त्याचे साईड इफेक्ट जाणवतात, असं काही झालेलं आहे? कोरोना काळ जेव्हा सुरू होता तेव्हा मेनली हा फुफ्फुसांना होणारा आजार होता. त्यामुळं न्यूमोनिया आणखीन टीबीचं प्रमाण वाढायचं असं साधारणपणे होतं. हो, म्हणजे न्यूमोनिया होत होता आणि त्यामुळं सिटी स्कॅन्स खूप जास्त प्रमाणात छातीचे होत होते. त्यामुळं लंग कॅन्सर्स आम्हाला बऱ्यापैकी त्यावेळी सापडले, जे अर्ली स्टेजमध्ये होते. तर
आता ही डिबेट चालू आहे की कोरोनामुळे कॅन्सर होऊ शकतो का, याच्यावरती वादविवाद अजूनही सुरू आहे. पण कोरोनाच्या काळामध्ये तपासण्या वाढल्यामुळं काही लंग कॅन्सर्स किंवा काही कॅन्सर ज्यांचं लक्षणं दिसत नव्हती असे काही आजार नक्कीच सापडले गेले. पण विषाणूमुळे काही होतंय असं अजून काही आपल्याकडे एव्हिडन्स नाहीये. कोरोनावरचे हे किमोथेरपी असेल किंवा या सर्जरीज असतील, हे सगळं संशोधन हे गेल्या एक 50-70 वर्षातलं असेल. पण त्याच्या पूर्वीपासून आपल्याकडे कर्करोग हा शब्द आहेच. बरोबर. कॅन्सर त्याच्या आधी पण असू शकेल. मग पूर्वीच्या काही 200-300 वर्षापूर्वी कॅन्सरवरती उपचार होत नव्हते? आता आपण परवा जर न्यूज वाचली असेल तर इजिप्तमध्ये एक ममी सापडली आणि ज्याला बहुधा कॅन्सरनं असावा. त्याचा मृत्यू झाला असावा असा त्याचा अंदाज मानला जातो. म्हणजे प्राचीन काळापासून हा आजार अस्तित्वात आहेच. फक्त त्याचं एज ग्रुप जो तो अफेक्ट करत होता, जेव्हा तो म्हणजे म्हातार वयामध्ये येत होता, आता तो हळूहळू तरुणाईकडे वळतोय. तर हा जास्त आपला कन्सर्न आहे. आणि तेव्हा सुद्धा सर्जरी वगैरे अशा पद्धतीचे उपचार होत असणार. कारण आताही आपण बरेचशा किमोथेरपी ज्या वापरतो दे आर प्लांट अल्कलॉइड्स, म्हणजे वनस्पतीपासून आपण ते एक्स्ट्रॅक्ट करतो. तर तेव्हा सुद्धा वनस्पतीचा वापर वगैरे होत असावा इन अनप्युरिफाईड फॉर्मॅट. सो वी डोंट नो दॅट. म्हणजे पण मग तुमचा आयुर्वेदावरती विश्वास आहे का? आयुर्वेदावरती विश्वास नक्कीच आहे. पण किती जण प्रॉपर आयुर्वेद फॉलो करतात आणि हा किती वेगळा जण मुद्दा आहे. प्रामाणिक आयुर्वेदिक सल्ला देतात. त्यामुळं आम्ही इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन प्रॅक्टिस करतो. तर प्रत्येक ट्रीटमेंटला प्रमाण असावं, पुरावा असावा. तर जिथं पुरावा आहे तिथं मी विश्वास ठेवायला तयार आहे. एखाद्या रुग्णाला कॅन्सर डिटेक्ट झाल्यापासून तो त्यातून पूर्णपणे बरा होईपर्यंत जी ट्रीटमेंट घ्यायला लागती, तो कालावधी मॅक्झिमम किती असू शकतो आणि मिनिमम किती असू शकतो? नाही, हा डिफर करतो. केस टू केस. केस टू केस डिफर करतो. जिथं फक्त एक शस्त्रक्रिया आहे तिथं मे बी एक आठवड्याभरात सुद्धा पेशंट बरा होऊन जाऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जिथं आपल्याला किमोथेरपी आणि शस्त्रक्रिया, रेडिएशन सगळं वापरायचं आहे तिथं हा कालावधी 6 ते 7 महिन्यांपर्यंत सुद्धा वाढू शकतो. काही वेळेला क्वचित प्रसंगी आजार पुन्हा परत येतो, तेव्हा पुन्हा ट्रीटमेंट द्यावी लागते, पण त्यानंतर सुद्धा बरे होण्याचे चान्सेस असतात. तर हा म्हणजे निर्णय पूर्णपणे कॅन्सर सर्जन्स किंवा ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर एक्सपर्ट्स घेत असतात. तर तो पेशंट टू पेशंट वेगळा असतो, तर तो त्यांना त्या पद्धतीनं घेऊ द्यावा. या सेगमेंटचा माझा शेवटचा प्रश्न, गेल्या काही वर्षामध्ये अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा कॅन्सरवरती मात केल्याची आपण उदाहरणं बघतोय. हो. त्याच्यातून एक चांगला संदेश जातोय, लोकांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की येस, मी कॅन्सरला हरवू शकतो, कॅन्सरमधनं बरं होता येतं, हे एक चांगला मेसेज जातोय. पण तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा तुमच्या अनुभवातून, निरीक्षणातून तुम्हाला काय वाटते की कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, की कॅन्सर वेळेवरती डिटेक्ट होत नाही आणि त्यामुळे गुंतागुंत होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं? नाही, नक्कीच. जसं आता आपण असे सेशन्स घेतोय अवेअरनेससाठी, की लोकांपर्यंत जनजागृती करण्यासाठी, तर त्यामुळं अवेअरनेस येतोय, लोक हॉस्पिटलला येत आहेत. शासनानं सुद्धा काही पावलं उचललेली आहेत, जसं की महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आहे, ज्याच्या अंतर्गत कॅन्सरचे ट्रीटमेंट मोफत दिल्या जातात. त्यामुळं अंडर प्रिव्हिलेज की ज्यांना अदरवाईज कॅन्सर ट्रीटमेंट घेणं शक्य नव्हतं, ती लोक सुद्धा हॉस्पिटलला येऊन आज ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि त्यामुळे कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण हे नक्कीच वाढत चाललं. पण अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीच्या आरोग्य योजना आहेत का? हो. महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारख्या? हो. महाराष्ट्राच्या पेशंटसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना, कर्नाटकासाठी वाजपेयी योजना, त्याचसोबत पंतप्रधान जनआरोग्य योजना, सर्व प्रकारचे इन्शुरन्सेस आपल्या अथायू हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलिसांची कुटुंब कल्याण योजना, तर जवळपास सर्व योजना अथायू हॉस्पिटलला उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त रुग्णांनी त्यांचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि तुमचा कॅन्सर विभाग तर पूर्णपणे स्वतंत्र आहे? हो, सुसज्ज आणि स्वतंत्र कॅन्सर विभाग तरी आहेच. तेव्हा मी शेवटच्या वाक्यात कुठं बदल करतो की कमीत कमी रुग्ण कॅन्सरचे तयार व्हावेत, जास्तीत जास्त लोकांना अशा पद्धतीच्या योजनेचा लाभ घेण्याची वेळच येता कामा नये. कॅन्सर का होतो हे अजूनही माहीत नाही आहे, पण कॅन्सर होऊ नये यासाठी सकारात्मक आपले एकूण जीवनशैली आणि उत्तम आरोग्य राखण्याच्या दृष्टीनं योग्य आहार विहार ठेवला तर कदाचित आपण या आजारापासून दूर राहू शकतो. आज पुन्हा एकदा डॉक्टर बसवराज सर आमच्या स्टुडिओमध्ये आले. कॅन्सरसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या जटिल आजाराबद्दल साध्या सोप्या शब्दात त्यांनी माहिती दिलेली आहे.
अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथल्या ज्या काही सुविधा आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्ते सर, धन्यवाद. पुढच्या पुढच्या आठवड्यात आणखीन एका तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आपण भेटणार आहोत आयुर्विचार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.